नंदुरबार साहेब जी राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या मुंबई अध्यक्षा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आलेली आहे। मला असं वाटतं या बाबतीतला प्रश्न तुम्ही जयंतरावांना किंवा शशिकांत रावांना विचारलं तर बरं पडेल असं मला वाटतं। त्याच्यावरती मी भाष्य करणं उचित नाही। ते शिवसेनेला माहीत असेल। माझ्याकडे काही सीट्स होत्या, त्यातल्या सीट मी पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे काही मराठी का मुद्दा सबसे अहम है। राज साहब ने कहा मराठी के लिए सब साथ में, लेकिन सत्ताधारी पार्टी की तरफ से लगातार हिंदू मुस्लिम की बात की जा रही है, उस पर राज साहब ने कुछ कहा क्या, कुछ मार्गदर्शन किया है? वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहणारी लोक या महाराष्ट्रामध्ये ती आमची आहेत, हे साहेबांनी केव्हाच सांगितलेलं आहे। काही ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे केलं जातं, जाती जातीमध्ये भेदभाव केला जातो, जाती जातीत भांडणं लावली जातात। म्हणजे धर्मामध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये भांडणं लावायची, घराघरात भांडणं लावायची, हे काम इतर लोक करतायत। आम्ही जोडण्याचं काम करतोय, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतोय। मुंबईला आपण एकत्रितपणे राहून पुढे घेऊन जायचं आहे आणि विकास करायचा आहे, अशा प्रकारची भूमिका आमची आहे। लेकिन नैरेटिव जो है सर नैरेटिव आमतौर पे मुंबई चुनाव हमेशा बुनियादी मुद्दे जो है सड़क पानी बिजली इस पर होता था, लेकिन इस बार ऐसा हो रहा है धार्मिक तुष्टीकरण के आधार पर नैरेटिव पूरा घूम गया। मुझे लगता है मेरी पार्टी जो है वो पार्टी का मूल ये विकास में ही है। हमने जब पार्टी बनाई तभी विकास के ऊपर ही हमने पार्टी के बारे में हमारा ब्लूप्रिंट भी हमने बनाई थी, और उसके लिए विकास बिना छोड़े हम बात नहीं करेंगे। बाकी तो राजनीति है, राजनीति में सब बातें आने वाली। मुंबई को बचाने की अपील उस बारे में प्लीज बताइए जरा। राज साहब ने मुंबई देखो बहुत सालों का सपना है, जो गुजरात का सपना है, जो मुंबई उनको चाहिए। मुझे लगता है कि बड़े संघर्ष से 107 हुतात्मा देके मुंबई महाराष्ट्र के लोगों ने अपने पास रखी है। जो मुंबई आज भी देश को सबसे ज्यादा कर देती है। मुंबई को क्या मिलता है? वो मुंबई बचाना हमारा धर्म है, और वो मुंबई बचनी चाहिए। उसके लिए मराठी से मराठी माणसासाठी एकजुटीने लढा, आपापसातील मतभेद विसरा, असं मनसे मेळाव्यात राज ठाकरेंनी वक्तव्य केलंय। मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, असंही ते म्हणाले। मुंबई हातात घ्यायची आहे, त्यांनी त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करणं उद्देश आहे। सत्तेविना राहिलो एवढे दिवस, मात्र दबदबा कमी झाला नाही, असंही ते म्हणाले। आज त्यांच्याकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम यावर ते माज करतायत, असं ते म्हणाले।